जय शिवराय जय शंभूराजे. तुमच्यासाठी वाचकासाठी एक पर्वणीच असणारी कादंबरी तुमच्यासाठी घेऊन आलोय. शोध ही कादंबरी आहे. मुरलीधर खैरनार हे याचे लेखक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सुरतेची दुसऱ्यांदा लूट केली 1670 साली, त्यावेळी परत येताना अर्धा खजाना तर गडावरती पोचला, परंतु अर्धा खजाना हा हरवला होता. त्याची जबाबदारी गोदाजीवरती होती आणि तो शेवटपर्यंत खजाना काय आपल्याला भेटत नव्हता. गोदाजीचं एक पत्र लिहिलेलं होतं. त्या पत्राच्या आशयावरून दोन संघटना त्या खजिन्याचा शोध घेत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील तब्बल 10 वर्ष या खजिन्याचा शोध घेतला होता. या खजिना तब्बल 11 टन 25,000 कोटीचा खजिना होता. एवढा मोठा खजिना लोप पावल्यानंतर, तिथं हरवल्यानंतर त्याच्या शोधात आपलंही सैन्य होतं, मुघलीही सैन्य होतं, परंतु खजिना दोघांनाही भेटला नव्हता. आत्ता काही कालखंडापूर्वी आबाजी म्हणून आणि केतकी देशपांडे म्हणून यांनी त्या खजिनाच्या शोधात होते. हा खजिना शोधण्यासाठी त्यांची जी कसरत चालू आहे, त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत ते अद्वितीय आहेत आणि त्यामुळं वाचकासाठी ही एक पर्वणीच आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांना मी एक विनंती करतो, छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणाऱ्या आणि सुरतेचा खजाना, अर्धा खजाना जो हरवला होता, गाळ झाला होता, तो कुठे आहे, कसा आहे, किंवा भेटला का नाही भेटला, ही प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी श्वास रोखून धरायला लावणारी ही प्रचंड शोध नावाची कादंबरी मुरलीधर खैरनार हे त्याचे लेखक आहेत. प्रचंड जबरदस्त कादंबरी आहे. तुम्ही प्रत्येकाने ही कादंबरी वाचावं, त्यासाठी हा छोटासा माझा व्हिडिओ आहे. तुम्ही प्रत्येकाने खरंच छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारी आणि शोध उत्कंठा वाढवणारी कादंबरी आहे. तुम्हाला खजिना कुठं भेटल, कसा भेटल, खजिना कसा हरवला, तो त्यावेळेस महाराजांना किंवा त्यांच्या सैनिकांना का भेटला नाही, मोगली सैनिकांना का भेटला नाही, एवढा मोठा खजिना गोदाजींनी कसा लपवला असेल, प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी ही कादंबरी तुम्ही नक्की वाचावी, हीच माझी विनंती. जय शिवराय जय शंभूराजे.